आमच्या पिल्लूला जसं कळलं की आई आज मोदक बनवणार आहे, तसं त्यानं सगळ्या बिल्डिंगमध्ये दवंडी पिटली आणि आपले फ्रेंड सर्कल घेऊन आलेला आहे घरात. तर बघा, मस्त असे लोण्यासारखे मऊ लुसलुशीत मोदक आज आपण बनवतोय. मोदक बघितल्या बघितल्या कोणालाही खावंसं वाटेल असे मोदक झालेले आहेत आणि हा चॅनेलवरचा पहिला मोदकाचा व्हिडिओ आहे बरं का. नमस्कार मंडळी, मी आहे रेश्मा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी. आज आपण गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक बनवतोय. त्यासाठी मी केपराची पिठी वापरणार आहे. तुम्ही घरातले कुठलेही वासाच्या तांदळाचे पीठ वापरलं तरीसुद्धा चालतंय. 2 वाटी पाणी घेतलेलं आहे इथं मी. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप घालायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये दूध आणि चमचाभर साखर ॲड केली तरीसुद्धा चालतंय. आणि पाण्याला खळखळून मस्त उकळी आणू द्यायची. इथं सारणाचं साहित्य आहे बघा, खिसलेलं खोबरं आहे, काजू, बदाम, पिस्ता आणि इथं एका वाटीत खसखस आहे, तूप आणि वेलची पावडरसुद्धा आहे. तर पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मी इथं केपराची मोदक पिठी घेतलेली आहे. 2 वाटी पाणी आहे, तर 2 वाटी मी इथं पिठी घालणार आहे, मोदक पिठी. छान लाकडाच्या चमच्यानं हलवून किंवा लाटण्यानं हलवून आपल्याला हे छान किनवून घ्यायचं आहे. किनवून म्हणजे शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. मस्त सगळीकडे अगदी गुठळा न होता आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे. वरून पाण्याचे थोडेसे शिंतोडे दिले आणि झाकण ठेवून हे आपल्याला 10 मिनटं तसंच वाफवून द्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने थोडंसं अगदी पाण्याचे शिंतोडे द्यायचे, झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून छान वाफवू द्यायचं. इथं मी सारण करायला घेतलं आणि व्हिडिओ चालू करायचा विसरून गेले. तर कसं केलेलं आहे सारण सांगते तुम्हाला. 1 चमचाभर तूप घेतलं, त्याच्यामध्ये खसखस, काजू, बदाम, पिस्त्याचा बारीक बारीक तुकडे जे केले होते ते याच्यामध्ये घातले आणि त्याच्यामध्ये खोबरं घातलं आणि ते सुद्धा चांगलं भाजून घेतलं. खोबरं 2 मिनटं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर घातली, वेलची पावडर घातली आणि सगळं मिक्स करून घेतलं. साखरेचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. बघू शकता, तुम्ही गूळ वापरला तरीसुद्धा चालते, तुमच्या आवडीनुसार वापरा. माझ्याकडचा गूळ अगदी कमी होता आणि सारण गोड झालं नसतं म्हणून मग मी गूळ नाही वापरला, त्याच्याऐवजी साखर वापरली. सारण आपलं तयार झालेलं आहे. सारण झाल्यानंतर इथं मी कढईचं झाकण काढलेलं आहे. पीठ गरम असतानाच थोडंसं छान असं मळून घ्यायचं. पीठ जर थोडंसं कोरडं कोरडं वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी करायचं पातेल्यामध्ये आणि गरम पाणी टाकून पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं. म्हणजे गरम पाण्याचा हात लावला थोडासा तरीसुद्धा चालतंय. जेवढं पीठ चांगलं मळलं जाईल तेवढे आपले मोदक चांगले होणार आहे. जेवढे पीठ चांगलं मळलं जाईल तेवढं पीठ मऊ लुसलुशीत होणार आहे. बघू शकता, मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे मी. कुठेही याला चीर वगैरे गेलेली नाही. बऱ्याच वेळेला आपण घरात जे पीठ करतो ना त्याच्या चिरा जातात. आणि तर हे पीठ आहे ते खास मोदकाचं आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही सर्च करू शकता मोदक पिठी. सर्च केलं की येते तिथं. 75 रुपयाचं आहे अगदी. वर्षातून एकदाच आपले गणपती बाप्पा येतात, त्यांच्यासाठी मस्त मोदक बनवा. हे स्पेशल केपराचं मोदक पिठीचं पीठ आणून. तर मळून घेतलेल्या पिठामधला एक मी गोळा काढून घेतला आणि छान त्याची पारी बनवून घेत आहे. पारी बनवताना या पद्धतीनं बनवून घ्यायची, अंगठा आणि 3 बोटाच्या मदतीनं. नंतर थोड्या वेळानं ते मध्ये जाड असते ती 2 बोटांनी मध्ये दाबून घ्यायची. मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अगदीच जर अशी जमत नसेल तर तुम्ही पीठ लावून पोळपाट्यावरती ते लाटलं तरीसुद्धा चालतंय, काहीही हरकत नाही आहे. तर आम्ही नागपंचमीला कानोले बनवतो. कानोले म्हणजे करंजा, उकडीच्या करंजा बनवतो. तर त्याच्यामुळं मला सवय आहे अशा पाऱ्या बनवायची. तर बघू शकता, मस्त अशी मी पारी बनवून घेतलेली आहे. थोडीशी आता अजून जाड आहे, तर ती या पद्धतीनं आपण पातळ करून घ्यायची आहे. बघू शकता अशी. तर मी इथं मस्त पारी बनवून घेतलेली आहे. आपली जेवढी पारी पातळ असेल ना तेवढा आपला मोदक छान सुबक असा होतो. जेवढी पारी जाड असेल तर तेवढा खाण्यासाठी तो असा गचगच लागतो तोंडामध्ये. त्याच्यामुळं पारी सहसा पातळच बनवायची. तर बघू शकता आपली मोदकाची पारी किंवा आमच्या इकडे लातिंबी म्हणतात, ती तयार झालेली आहे. आता याच्या कळ्या पाडून घेऊया. इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. 3 बोटांच्या साहाय्यानं अंगठा, अंगठ्याच्या कडचं बोट आणि मधलं बोट. अंगठ्याच्या कडचं बोट आपल्याला आतमध्ये ठेवायचं आहे. अंगठा आणि मधल्या बोटाने छान अशी कळी तयार करून घ्यायची आहे. जेवढी कळी छोटी पाडता येईल तेवढी कळी छोटी पाडून घ्यायची. कसं असतं माहिती आहे का, आपलं बोट जेवढं जाड आहे तेवढ्याच अंतरामध्ये आपल्याला कळ्या पाडता येतात. त्याच्यामुळं जेवढी छोटी छोटी बोटं असतील तेवढ्या छान छान कळ्या पडतील. तर बघू शकता इथं मस्त अशा मी सगळ्या कळ्या पाडून घेत आहे. कळ्या पाडत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कळी जी आहे ती
पूर्णपणे खालीपर्यंत मिटून घ्यायचे. अगदी मोदकाला फक्त बसायलाच जागा ठेवायची आणि अर्ध्याच्या आतमध्ये तुम्ही कळ्या ज्या आहेत त्या बंद करून घ्यायच्या आहेत. बघू शकता या पद्धतीनं. तर शेवटची कळी मी तयार केलेली आहे. या पद्धतीनं सर्व आपल्या कळ्या पाडून झालेल्या आहेत. आता आपण सारण भरून घेऊया. साखरेचं सारण असल्यामुळं एवढं काही जास्त ते ब्राऊन दिसत नाही आहे. तर इथं मी 2 चमचे सारण घातलेलं आहे. तुम्ही अगदी भरून घालायचं म्हटलं तरीसुद्धा घालू शकता. आणि आता आपण ह्या कळ्या बंद करून घ्यायच्या. अंगठा आणि मधल्या बोटाच्या साहाय्यानं अलगद कळ्या बंद करून घ्यायच्या. सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या अगदी एका बाजूला फिरवून घ्यायच्या आणि मग त्या हळूहळू अंगठ्याच्या मदतीने बंद करून घ्यायच्या. बघू शकता मी इथं व्हिडिओत दाखवलेलं आहे. आणि वरचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते काढून घ्यायचं. मोदकाला मस्त टोक आणायचं म्हणजे मोदक छान दिसतो. आणि बघू शकता इथं आपला मोदक तयार झालेला आहे. तर या पद्धतीने मी 7 मोदक बनवून घेतलेले आहेत. राहिलेलं पीठ आणि सारण मी फ्रीजला लावून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सुद्धा मी मोदक बनवले होते. तर बघू शकता मस्त आपले 7 मोदक तयार आहेत. आणि 7चे 7 मोदक अगदी व्यवस्थित निघालेले आहेत. अगदी कुठेही चिकटलेला नाही, तुटलेला नाही आणि मस्त मोदक झालेले आहेत. तर इथं मी मोदक पात्र ठेवलेलं आहे. त्याच्यावरती मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे केळीचं पान वगैरे असेल तर ते सुद्धा ठेवलं तरी चालतंय. तूप लावले की कसं मोदक चाळणीला चिटकत नाही आणि व्यवस्थित मोदक निघतात. तर मोदक ठेवून घेतलेले आहेत. वरून थोडंसं केसर लावलेलं आहे. 1-2 काड्या म्हणजे कसं मोदकाला छान कलर येतो. झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनटं छान शिजवून घ्यायचं. बघू शकता मस्त असे आपले मोदक तयार आहेत. केसरचा रंग असा आलाय ना खुलून की काय विचारूच नका. आणि थंड झाल्यानंतर आपण ते आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता मी मगाशी जसं सांगितलं की राहिलेलं सारण आणि पीठ मी फ्रीजला लावून ठेवलं होतं. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तांदळाचं पीठ फ्रीजमध्ये कडक नाही का झालं. एकतर ते मी हवाबंद डब्यात ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी मी ते फ्रीजमधून काढून घेतलं. रूम टेम्परेचरला आल्यावर गरम पाणी घालून थोडंसं मळून घेतलं चांगलं कस लावून. मग ते होतं तसं पहिल्यासारखं झालं. म्हणजे आज जसं मी मोदक बनवायला पीठ मळलं होतं सेम तसंच झालं. दुसऱ्या दिवशी पिल्लूच्या टिफिनसाठी मी मोदकच बनवले होते कारण त्याला एवढे आवडले मोदक. तर तो म्हटला आई मला टिफिनला मोदकच पाहिजे. आणि इथं बघू शकता चाळणीला अजिबात मोदक कुठेही चिकटलेला नाहीये. असे मस्त आपले मोदक तयार आहेत. हा पहिला व्हिडिओ आहे चॅनेलवरचा मोदकाचा आणि कळ्या एवढ्या भारी पडलेत काय विचारूच नका. आणि छोटे छोटे गणपती बाप्पा स्टार्टिंग पासून होते. चला त्यांना देऊया मोदक. असं करायचं असं. आई तू खूप छान मोदक बनवले. बेस्ट आहे. काकू छान आहे. झाले गणपती बाप्पाचे रिव्ह्यू तुम्ही ऐकले असाल. दुसऱ्या दिवशी हे मी मोदक बनवले होते पिल्लूसाठी. आणि माझी एक फ्रेंड आहे तिच्याकडे गुड न्यूज आहे. मी स्टेटसला फोटो ठेवला होता मोदकाचा तर ती म्हटली मला पण पाहिजे. आता प्रेग्नेंट माणसाला कोण नाही म्हणेल राव. मग तिच्यासाठी मी 7 मोदक पॅकिंग केले आणि दिले. तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का.